राम राम मंडळी, गावाकडची वाट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण करणार आहे मुगाच्या डाळीचं वडं. तर त्यासाठी आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे. इथं ववा घेतला, जिरं घेतलं, मीठ घेतलं, इकडं काय पांढरं तांदळाचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे, कांदा चिरून घेतला, इकडं मिरची घेतली, कढीपत्ता घेतलाय आणि इकडं मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे आपण. चांगली 2-3 तास तरी चांगली भिजवून घ्यायची आपल्याला. कोथिंबीर चिरून घेतली, इकडं पाट्यावर आपण लसूण घेतलाय, लसूण सोलून घेतलाय, अद्रक घेतलाय आणि जरा थोडी आपण घेतले एक लसणाची पात, 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीसा कढीपत्ता. तर मी ह्याच्यातली 2-3 पानं वाटायला टाकते, बाकीचं आपण कोथिंबीर बरोबर वरनं घालू. ती पण असं बारीक करून घेते. आता ही वाटण करून घ्यायचं आपल्याला. डाळ पूर्ण पाणी काढायचं आणि डाळ वाटून घ्यायची, मोठी मोठी, लई पण बारीक नाही करायची. आणि आपण ह्या डाळीचं वडं का करणार आहे तर बेसनच्या आपलं ह्याच्या हरभऱ्याच्या डाळीचं जर वडं केलं तर ते पोटाला थोडंसं खराब करतं. त्याच्यामुळं आपण हे डाळ घ्यायची आणि कोणाला पण खाता येतं, हे पचायला हलकं जातं. हरभऱ्याची डाळ जरा वयस्कर लोकांनाही पचायला जड जाते आणि ह्या हिवाळ्याच्या दिवसात अंग दुखतं, त्याच्यामुळं वात वाढते. त्यामुळे मुगाची डाळ घ्यायची आपल्याला. तर आता मी असं घेतलंय सगळं, डाळ पाण्यातनं काढून घेतली, त्याच्याबरोबर हे वाटण करून घेतली. डाळ नितळून काढून ठेवती. आणि डाळ आपली घरची आहे आणि पिवळ्या मुगाची डाळ आहे, त्यामुळे ह्याला खमंगपणा अजून जास्त येणार आहे. पण थोडंसं सालं दिसते त्याची, चवीला पाहिजे आपल्याला, दिसायला नाही. आता आपण ह्या डाळीत जिरं आणि ओवा घेऊ वाटायला. 1 चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा. आता ही वाटलेलं घेतलंय, त्यात कांदा टाकू, डाळ, मिरची, जिरं, ओवा ते सगळं टाकून वाटण केलेली डाळ आहे. हळद आणि चवीपुरतं मीठ. कोथिंबीर आणि आपली कढीपत्त्याची पानं. ते चांगलं मिसळून घ्यायचंय आपल्याला. ही चांगलं मिसळलंय आणि थोडंसं आपल्याला वडा बांधता येणार नाही, त्यासाठी आपलं तांदळाचं पीठ थोडं घेणार आहे. त्यात जसं लागल तसं टाकायचं. मी अर्धा चमचा घेते सुरुवातीला. चूल पेटवून घेतली. कढईतलं पाणी थोडंसं हे झालं की आपण तेल टाकू. तेल मस्त गरम झालंय. पीठ थोडं घ्यायचं आणि असं वड्याचा आकार देऊन घ्यायचा आणि तेलात सोडायचं. मी आधी थोडंसं सोडून बघितलंय. तेल मस्त गरम झालंय.
खालच्या अंगाने चांगलं शेकलं की असं पलटी करून घ्यायचं. आपलं मस्तपैकी आता सगळं वडं तळून झाले ते. वरून बघा एकदम कडक झालेत, खुसखुशीत आणि आतून मऊ. तर वडं सगळं मस्त झालेत. चव घेऊन बघू आता आपण. चवीला पण खरंच छान झालेत आणि वयस्कर माणसांना ह्या थंडीच्या दिवसात खायला पण एकदम मस्त झालेत. करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.